Good morning. This is 13th lecture of topic control and coordination. Today we discuss next concept psychological disorder. Actually, this concept is last concept of subtopic nervous coordination. कारण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा टॉपिक अत्यंत मोठा आहे. दोन छोटे छोटे सब टॉपिक एकत्रित केलेले. पहिला नर्वस कोऑर्डिनेशन, दुसरा हार्मोनल कोऑर्डिनेशन. त्यातला पहिला जो नर्वस कोऑर्डिनेशन आहे त्याचा सर्वात शेवटचा छोटा भाग की जो आज आता आपण शिकणार आहोत तो म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. हा कन्सेप्ट शिकून संपला की पहिला सेक्शन म्हणजे पहिला सब टॉपिक नर्वस कोऑर्डिनेशन पूर्ण कंप्लीट होईल आणि उद्यापासून नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरा सेक्शन किंवा दुसरा सब टॉपिक हार्मोनल कोऑर्डिनेशन अभ्यासणार आहोत. सो टुडे वी फोकस दिस लास्ट कन्सेप्ट सायकोलॉजिकल डिसऑर्डर. Actually, it is also called as a mental disorder. ज्याला आपण मानसिक आजार असं म्हणतो. आता मानसिक आजार आपल्या समाजामध्ये त्याला एक आगळं वेगळं स्वरूप दिलं जातं. मानसिक आजार म्हणजे पूर्णपणे वेडा आणि वेड्याची ट्रीटमेंट म्हणजे मानसिक आजार असं ढोबळमानानं आपण आजपर्यंत चित्र रंगवलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये तेच रुजलेलं आहे. आणि त्यामुळं किरकोळ मानसिक आजार जे असतात त्याच्या संदर्भात आपण ट्रीटमेंट घेण्याचा विचारही करत नाही. म्हणजे मानसिक आजार असतात त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. जवळजवळ आपण सर्वजणच कोणत्या ना कोणत्या तरी मानसिक आजारामधून सफर होत असतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि योग्य वेळी योग्य आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे हे सुद्धा आपल्याला फारसं गांभीर्यानं जाणवत नाही किंवा घेत नाही. हीच मोठी खरं तर आपल्या समाजाची शोकांतिका आहे. कारण सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे फक्त वेडेपणा आणि वेडेपणावरती घेतलेली ट्रीटमेंट म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर एवढंच आजपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण खरं तर सायकोलॉजिकल डिसऑर्डरची जर आपण लिस्ट केली तर खूप होईल. देर आर सो मेनी टाइप्स ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स और मेंटल डिसऑर्डर्स. खूप खूप उपप्रकार आहेत. पण त्यातले जे कॉमन आहेत की दैनंदिन जीवनात व्यवहारात बऱ्यापैकी अशा टर्म कधी ना कधी आपण ऐकलेले असतात किंवा समाजामध्ये अशा रुग्णांची जी संख्या बऱ्यापैकी असते त्याचे सारांश रूपी ढोबळमानानं आपण या टायटलच्या अंडर आज आता आपण शिकणार आहोत. सो हिअर कॉन्सन्ट्रेट ऑन मेंटल डिसऑर्डर और सायकोलॉजिकल डिसऑर्डर. Actually, it mostly affects on our body in all sense or lifestyle. पूर्ण शरीरावरती किंवा दैनंदिन जीवनात व्यवहारात जे आपण जगतो त्या राहणीमानावरतीच परिणाम केलेला आपल्याला दिसून येतो. जसं आपलं फिजिओलॉजी महत्वाचे, फिजिकल फिटनेस महत्वाचं आहे तसंच सायकोलॉजिकल कंडिशन सुद्धा फार महत्वाचे आहे. केवळ शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असून चालणार नाही तर मानसिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. यालाच खऱ्या अर्थानं आरोग्य असं म्हटलं जातं. हे आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज या टॉपिक मध्ये अभ्यासलं आहे. व्हॉट इज हेल्थ या टायटलच्या अंडर आपण ती डेफिनेशन पाहिलेली आहे. याचाच अर्थ मानसिक आरोग्य फार महत्वाचं आहे. इव्हन दो दैनंदिन जीवनात व्यवहारात किरकोळ सुद्धा जे आपल्याला आजार होतात त्यामध्ये सुद्धा सायकोलॉजी महत्वाची आहे.
आपण सायकोलॉजिकल जर फिट असो तरी सुद्धा कमी ट्रीटमेंट घेता किंवा विदाउट ट्रीटमेंट सुद्धा आपण बरं होऊ शकतो, किंवा कमीत कमी आपणाला फिजिओलॉजिकल किंवा फिजिकल आजार होतील किंबहुना होणारच नाहीत. म्हणून सायकोलॉजी फार महत्वाची आहे, ती प्रॉपर असणं गरजेचं आहे. या अर्थानं हे आर्टिकल आपण समजून घ्यायचं. ऍक्च्युअली देयर आर सो मेनी टाइप्स, वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट मेंटल रिटार्डेशन. Mental retardation is a type of disorder which caused due to chromosomal or gene mutation. जीन्स मध्ये किंवा क्रोमोसोम मध्ये अचानक म्युटेशन झालं, नको असलेला बदल झाला. सडन अँड अब्रप्ट चेंज टेक्स प्लेस इन एन जीन और क्रोमोसोम. तर अशा पद्धतीचं इथं मेंटल रिटार्डेशन झालेलं दिसून येईल. ॲज वेल ॲज हिअर सिंड्रोम. सिंड्रोम मुळे सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येतो. ते सुद्धा क्रोमोझोम किंवा जीन्स म्युटेशन मुळेच होतं. सिंड्रोम म्हणजे काय म्हटलेलं होतं? ग्रुप ऑफ सिम्पटम्स. किंवा अजून वेगळी कारणं असतील. ब्रेनची योग्य वेळी योग्य प्रमाणात वाढ होत नसणं हे सुद्धा कारण असू शकेल. किंवा कवटी त्याचा साईज शेप जो आकार असतो त्याच्यामध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम असल्यामुळे होऊ शकेल. किंवा आतमध्ये जे फ्लुइड असतं, पाणी असतं, ते कमी जास्त असल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशी अनेक कारणं असतात की ज्याच्यामुळं एखादं मूल राईट फ्रॉम बर्थ उपजत मेंटली रिटार्डेड असू शकतं. यामध्ये आयक्यू नुसार सुद्धा असेल. जितका आयक्यू कमी असेल तितकं मेंटली रिटार्डेशन जास्त असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे 30 ते 40 किंवा 50 याला आपण अतिमंद म्हणूया. 50 ते 60-70 पर्यंत असेल तर मंद म्हणूया. आणि 70 ते 90 पर्यंत म्हटलं तर बऱ्यापैकी कंडिशन आहे असं समजूया. आणि मग आपण 90 ते 120 आपल्यासारखे कॉमन बुद्धिमान असतील. आणि 120 च्या पुढे गेल्यानंतर 40 पर्यंत ज्याला आपण अति हुशार म्हणतो. आणि 140 च्या पुढे एकदमच असामान्य, जसं की सायंटिस्ट वगैरे, या पद्धतीनं बुद्धिमत्ता असते, मेंटली कंडिशन असते. ती किती आहे त्याच्यावरती आपण मतिमंदत्व ठरवलं जातं आयक्यू वरून. हेही बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. तो आजार किंवा ती डिसऑर्डर त्याला आपण मेंटल रिटार्डेशन असं म्हणतो. दुसरं ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर याचा अर्थ काय होतो? हिअर ऍक्च्युअली person have a problem to communicate with social media or our society. आपल्या समाजामध्ये इतर जे बांधव आपले राहत असतात त्यांच्याशी संभाषण करताना त्यांना अडचण येते. त्यांच्याशी कसं बोलावं, कसं राहावं, कसं वागावं, चर्चा करावी हे त्यांना फारसं कळत नाही. अशाही काही व्यक्ती असतात. पर्सन स्पीक विथ नॉन व्हर्बल, म्हणजे कसंही ज्याला अक्षरांची जुळणी म्हणतो किंवा प्रॉपर सेंटेन्सेस म्हणतो या पद्धतीनं होत नाही. असं म्हणजे बोलण्याचं जे स्किल आहे ते इतकंसं विकसित झालेलं नसतं. हा कन्सेप्ट याला म्हटलं जातं ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. काही लोक तशी असतात, लोकांच्यात ते मिसळत नाहीत, एकटे एकटे असतात, इतरांशी संभाषण कमी करतात. त्यांनी जर संभाषण केलं तर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते इतरांना कळत नाही. त्यांचा तो न्यूनगंड असतो, प्रॉब्लेम असतो. तो कन्सेप्ट याला
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हटलं जातं. द नेक्स्ट इयर थर्ड बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर डिसऑर्डर मीन्स हिअर ऑलवेज मूड स्विंगिंग कंडिशन. आता वेगळं राहणं, वागणं, बोलणं त्या व्यक्तीचं असेल, लगेचच काही क्षणातच एकदमच वेगळ्या प्रकारची त्याची प्रतिक्रिया असेल. म्हणजे सतत मूड स्विंग होईल, चेंज होईल, अल्टर होईल. आणि तो व्यक्ती कसा वागेल गॅरंटी नाही. चांगलाही वागू शकेल, बराही वागू शकेल, किंवा अत्यंत असा घातक वागू शकेल, अचानक रागवू शकेल. अशा पद्धतीचं संमिश्र कंडिशन एखाद्या व्यक्तीची असू शकेल. एक वेगळीच पर्सनॅलिटी असेल, त्या कंडिशनला बायपोलर डिसऑर्डर असं म्हटलं जातं. देन थर्ड डिप्रेशन, ज्याला आपण नैराश्य असं म्हणतो. नैराश्य शक्यतो डिप्रेशन ड्यू टू कंपॅरिझन, दुसऱ्याशी आपण स्वतःला कंपेअर करतो आणि दुसऱ्याशी कंपेअर केल्यानंतर मी त्या व्यक्तीसारखा का नाही, किंवा त्या व्यक्तीला जमतं मला का जमत नाही, आणि म्हणून डिप्रेशन नैराश्य येत असतं. अशा बऱ्याच व्यक्ती असतात, सतत डिप्रेशन मध्ये असतात. दुसऱ्याशी कंपेअर करणं, तुलना करणं, स्वतःला नॅचरली कमी समजणं, आणि मग डिप्रेशन मध्ये हळूहळू हळू व्यक्ती त्या जातात, नैराश्यामध्ये जातात, स्वतःला कमी स्वतःहूनच लेखतात, कंपेअर करत असतात, आणि मग अशा व्यक्ती नैराश्यामध्ये जात असतात. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए डिप्रेशन. इट इज ऑल्सो सायकोलॉजिकल डिसऑर्डर. ती त्या व्यक्तीनं त्याची स्वतःची सायकोलॉजी करून घेतलेली असते. मानसिक आजार आहे हेही बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. देन हिअर अनेक्झिटी. अनेक्झिटी म्हणजे काय, ज्याला आपण काळजी, चिंता म्हणतो. काही व्यक्ती सतत काळजी करत असतात, चिंता करत असतात. भविष्यात माझं कसं होईल, किंवा मला ऍडमिशन मिळेल का, किंवा मला इतकं मेरिट मिळेल का, किंवा भविष्यात माझं कसं होईल. अशी अनेक कारण उगाचच जादा हायपर सेन्सिटिव्ह, एकदमच तीव्र काळजी करत असतात, आणि त्या चिंतेनं ती एकदम म्हणजे डिप्रेशन मध्ये सुद्धा जाण्याची शक्यता असते. हे एक खरं तर सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. सतत काळजी करून कोणताही प्रश्न सुटत नाही. तो प्रश्न सोडवण्यासाठी थोडाफार विचार करणं गरजेचं आहे, पण विचार करताना असा जगात एकही प्रश्न नाही की त्याचं उत्तर नाही. नेहमी अगोदर उत्तर तयार असतं, नंतर प्रश्न तयार होतो. आणि तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहात, आणि गणित सोडवत असताना एकाच पद्धतीनं गणित सोडवता येत नाही, अनेक पद्धतीनं एकच गणित सोडवता येतं. तसंच आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नांची उत्तरं तर असतातच, पण अनेक पद्धतीनं तो प्रश्न सोडवता येतो, हाताळता येतो. सहजासहजी आपण तो प्रॉब्लेम किंवा तो प्रश्न सोडवू शकतो. फक्त त्या पद्धतीनं आपण विचार करणं गरजेचं आहे, आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीनं आपल्या सायकोलॉजिकल कंडिशन स्ट्रॉंग असणं पाहिजे, मानसिक क्षमता चांगली असली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे चिंता करून प्रश्न सुटणार नाही. हा एक अनेक्झिटी, हा सुद्धा एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये मोडत असलेला आपल्याला दिसून येतो. देन युअर नेक्स्ट स्ट्रेस. हे यासारखंच आलं, ज्याला ताणतणाव असं म्हणतो. म्हणजे मग या ठिकाणी नैराश्य किंवा चिंता यानं सुद्धा आपणाला स्ट्रेस, उगाचच मेंदूवरती किंवा मानसिक ताणतणाव आलेला दिसून येतो. सतत काळजी करणं, सतत नैराश्यामध्ये राहणं, सतत मूड चेंज करणं, त्यामुळं आपल्या सायकोलॉजीवरती अफेक्ट होतो, आणि साहजिकच त्याचा परिणाम झाल्यामुळं ताणतणाव वाढतात,
टेन्शन होतं, काळजी वाटते, आणि तो सुद्धा खऱ्या अर्थानं सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे. अलीकडं याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. कारण नोकऱ्या नाहीत, बिझनेस चालत नाहीत, आर्थिक ताणतणाव आहेत, खूप घरामध्ये भांडणं असतील, अनेक प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला अनेक प्रश्नाला सामोरे जायचं आहे. आणि हे करत असताना खूप ताणतणाव असतात आणि हे ताणतणाव सुद्धा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, हे सुद्धा बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. Then next, attention deficit hyperactivity disorder. याला ADHD असं म्हटलं जातं. खरं तर असा जो आजार आहे तो शक्यतो लहान मुलांच्या मध्ये दिसून येईल आणि लहान मुलं वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही एकलकोंडी असतात, एकटी राहतात, शांत राहतात, आणि काही अतिचंचल असतात, त्यांची एकाग्रता एखाद्या ठिकाणी टिकतच नाही, अतिचंचल असतात. हे असं वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन असेल, याला अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं. म्हणजे एकलकोंड राहणं, एकटं राहणं, शांत राहणं, त्यांचं लक्षच नसणं, हेही कारण असू शकेल, किंवा दुसरं अतिचंचल असल्यामुळे लक्ष नसणं. म्हणजे मुद्दाम जाणीवपूर्वक लक्ष न देणं, किंवा नैसर्गिक लक्ष न लागणं, किंवा चंचल असल्यामुळे लक्ष न लागणं, या पद्धतीची जी काय मुलं असतात, असंच अडल्ट स्टेज मध्ये सुद्धा होऊ शकेल, पण कमी प्रमाणात होतं. शक्यतो लहान मुलांच्या मध्ये अशी कंडिशन आपल्याला जाणवते. हा डिसीज, याला आपण अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे ADHD असं म्हणतो. द नेक्स्ट, स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया म्हणजे काही व्यक्तींच्या मध्ये उगाचच कारण नसताना काही ना काहीतरी भास आणि भ्रम होतात. उगाचच भास आणि भ्रम होतात. कोणतेही असतील. म्हणजे दोन व्यक्ती बोलताना दिसल्या तर त्या व्यक्ती माझ्या बाबतच काहीतरी बोलत असतील, माझ्या बाबतच काहीतरी प्लॅन करत असतील, आणि बहुतेक मला मारण्याचं प्लॅन करत असतील. उगाचच असं काहीतरी भास होणं किंवा भ्रम होणं, या पद्धतीची कंडिशन असते. किंवा नसलेले आवाज ऐकू येणं, म्हणजे काहीही शांतता जरी पूर्ण असली तरी कोणतरी बोलतंय, बोलण्याचा आवाज ऐकू येणं, असे आगळे वेगळे भास आणि भ्रम होणं, या कन्सेप्टला या ठिकाणी स्किझोफ्रेनिया असं म्हटलं जातं. खरं तर हे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेलं नाही, पण सायकोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये हे अत्यंत महत्वाचं येतं, आणि म्हणून तुम्हाला जाता जाता माहिती असावं म्हणून हे एक्झाम्पल घेतलेलं आहे, स्किझोफ्रेनिया. नेक्स्ट इयर, हिस्टेरिया. हिस्टेरिया हे सुद्धा एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेलं नाही, तरी सुद्धा मी जाता जाता त्याबाबत बोलतो. हिस्टेरिया म्हणजे काय होईल? सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, पण त्याचा इफेक्ट ऑन बॉडी, शरीरावरती इफेक्ट होतो. उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर पॅरालिसिस, हातपायाला झटका येणं, हातपाय लुळ होणं, किंवा एकदमच दातखिळी बसणं, फेफरे येणं, ही काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, सिम्पटम्स आहेत, लक्षण आहेत. खरं तर हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, पण त्याचा इफेक्ट बॉडीवरती होतो. थोड्या कालावधीसाठी मुकं होणं, किंवा दातखिळी बसणं, फेफरे येणं, किंवा पॅरालिसिस सारखं हातपाय लुळ होणं, अशी सिम्पटम्स बॉडीवरती दिसतात. खरं तर ती सायकोलॉजिकल डिसऑर्डर असते, याला आपण हिस्टेरिया असं म्हणतो. किंवा काही क्षणापुरती ती व्यक्ती दुसऱ्याचा रोल करते,
काही कालावधीपुरती ती व्यक्ती दुसऱ्याचा रोल करते. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे अंगात येणं. अंगात सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या येऊ शकेल. हा सुद्धा कन्सेप्ट इथं हिस्टेरियामध्ये मोडलेला आपल्याला दिसून येईल. अँड देन नेक्स्ट इयर फोबिया, उगाचच भीती वाटणं. एखाद्या व्यक्तीला कशाचीही भीती वाटू शकेल. एखाद्याला अंधाराची भीती वाटते, एखाद्याला प्राण्यांची भीती वाटते, या पद्धतीने. म्हणजे हे सर्व सायकोलॉजिकल आजार आहेत, ज्याला आपण मानसिक रुग्ण किंवा मानसिक आजार असं म्हणतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या प्रत्येकावरती ट्रीटमेंट योग्य वेळी घेतली तर पूर्ण जरी बरे करता आले नाही तर बऱ्यापैकी त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येते. त्यामुळं या सर्व आजारावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. हे प्रामुख्यानं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. फक्त वेडेपणावरतीच ट्रीटमेंट असते हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यातून तुम्ही काढून टाकणं गरजेचं आहे. कारण सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या आजाराला वेगवेगळी ट्रीटमेंट असते. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट सेकंड इयर पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन डिसीज म्हणजे काय? डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्यूसिंग न्यूरॉन्स. ब्रेन इज मेड अप ऑफ न्यूरॉन्स. आपला मेंदू न्यूरॉन्सनी बनलेला असतो आणि न्यूरॉन्स मधून डोपामाइन नावाचं न्यूरोट्रान्समीटर केमिकल की जे एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन्सला मेसेज सेंड करतं, पाठवतं, त्याला न्यूरोट्रान्समीटर असं म्हटलं जातं. आणि डोपामाइन इज अ गुड न्यूरोट्रान्समीटर. आणि ते त्याचं डिजनरेशन होतं, कमी कमी होतं, नाहीसं होतं किंवा डोपामाइन प्रोड्यूसच होत नाही आणि त्याच्यामुळं या पद्धतीचा डिसीज होतो पार्किन्सन डिसीज. मग त्याची सिम्पटम्स कोणती असतील, लक्षणं कोणती होतील त्या व्यक्तीमध्ये? हिअर ट्रिमर्स, उगाचच हातपाय असं थरथर 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 कापणं. देन स्टिफनेस, कधी कधी एकदमच असं ताठरपणा असणं, कडकपणा असणं, हे एक महत्वाचं लक्षण असू शकेल. ॲज वेल ॲज डिफिकल्टी इन वॉकिंग, चालताना त्या व्यक्तीला प्रॉपर चालणं शक्य होणार नाही, त्याला अडचण येऊ शकेल किंवा चालताना अडचण येते, नेहमीसारखं कॉमनली चालता येत नाही. ॲज वेल ॲज बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. का चालता येत नाही व्यवस्थित? तर त्या व्यक्तीचा बॅलन्स जो आहे, शारीरिक बॅलन्स आणि शरीराच्या आतलं पूर्णपणे जे समन्वय असायला हवाय, कोऑर्डिनेशन, तो सुद्धा प्रॉपर नसतो आणि त्याच्यामुळं असं होतं. याचा अर्थ इथं ब्रेन मध्ये जे न्यूरॉन्स आहेत आणि त्यातून जे न्यूरोट्रान्समीटर जे सिक्रिशन होतं, एक्झाम्पल डोपामाइन, ते योग्य वेळी योग्य प्रमाणात रिलीज झालंच पाहिजे. ते जर योग्य वेळी योग्य प्रमाणात रिलीज नाही झालं, त्याचं जर डिजनरेशन झालं, कमकुवतपणा झाला, कमी कमी झालं किंवा नाहीस झालं तर अशा पद्धतीचा आजार होतो. याला म्हटलं जातं पार्किन्सन्स डिसीज. अँड लास्ट थर्ड अल्झायमर डिसीज. अल्झायमर डिसीज actually it is a common form of dementia. डिमेन्शिया म्हणजे काय? तर थोडक्यात स्मृतिभ्रंश. इट इन्क्रीज ड्यू टू ओल्ड एज. वयोमानानुसार वाढत राहतं. जसं व्यक्ती 40 नंतर मोठमोठी होईल वयोमानानुसार, तस या ठिकाणी स्मृतिभ्रंश म्हणजे छोटी छोटी कामं विसरली जातात, छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या जातात,
आठवत नाहीत, नंतर वेळ निघून गेल्यानंतर कदाचित थोडस आठवतं, असं होत राहतं. या कंडिशनला अल्झायमर्स डिसीज असं म्हटलं जातं. लॉस ऑफ थिंकिंग अँड रिमेंबरिंग, विचार करण्याची शक्ती थोडीशी कमकुवत होते, वीक होते. आठवण्याची जी शक्ती असते, रिमेंबरिंग आठवणी, तेही कमकुवत झालेले असते, वीक झालेले असते. आणि मेंदू फारसा काम करत नाही, वयोमानानुसार हे होत राहतं. याला आपण स्मृतिभ्रंश सुद्धा असं म्हणूया. आणि त्याच डिसीजला अल्झायमर डिसीज असं म्हटलं जातं. या पद्धतीचे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स हे होत असतात. हे मेंदूच्या रिलेटेड आजार आहेत. त्यामुळं आपण मानसिकरित्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे, बौद्धिक दृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे, फिट असणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. आय होप यू अंडरस्टँड टुडेज कन्सेप्ट psychological disorder. Is it clear? Okay, thank you.